अभिनव विचार मंच एवं पतंजलि महिला योग समिति द्वारा आज छत्रपति शिवाजी महाराज जयंती एवं सुभाष चंद्र बोस जयंती के अवसर पर भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इसका आयोजन हिंगन घाट के भारत विद्यालय में किया गया। इस शिविर की खास बात ये रही कि इसमें महिलाओं का उत्साहजनक सहभाग था। ये शिविर कई वर्षों से लगातार आयोजित किया जा रहा है। सिकल सेल और थैलेसीमिया से पीड़ित रोगियों को निःशुल्क संकलित रक्त उपलब्ध कराया जाता है। इस शिविर में लगभग 100 रक्तदाताओं ने अपनी भागीदारी दर्ज कराई। अभिनव विचार मंच और पतंजलि महिला योग समिति के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने इन रक्तदान शिविर को सफल बनाने के लिए प्रयास किए। पतंजलि योग हिंगणघाट व अभिनव विचार मंच यांच्याकडून आज सुभाषचंद्र बोस आणि शिवाजी महाराज जयंती याच्या निमित्त हिंगणघाट येथील भारत शाळेत भव्य असं रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात ज्या महिला भगिनी असो किंवा बंधू असो यांनी मोठ्या प्रमाणात जो आहे आज सहभाग घेतला आहे। आपण बघू शकता जे आहे रक्तदान शिबिरामध्ये मोठा असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला जे आहे मिळून राहिला असंच म्हणावं लागेल। मोठ्या प्रमाणात जे नागरिक या ठिकाणी आपलं रक्तदान करण्याकरिता आले आहे। या आरोग्य या रक्तदान शिबिरामुळे मोठ्या प्रमाणात ज्या रुग्णांना जे रक्ताची आवश्यकता आहे अशा ज्या रुग्णांना मदत होते। तो आपल्याबरोबर पतंजली महिला योग परिवाराच्या ज्या सदस्य आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। हा कॅम्प जो आहे आपण प्रतिवर्षी जो आहे आयोजित करता, काय सांगन या कॅम्प संदर्भात? दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही अभिनव विचार मंच हिंगणघाट आणि पतंजली योग परिवार हिंगणघाटद्वारे हा कॅम्प आयोजित करतो। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित करतो। हे ब्लड आपण थॅलेसीमिया सिकल सेल्स ग्रस्तांना देण्यात येतो। माझं असं आव्हान आहे सगळ्यांना की या प्रत्येक क्षेत्रात पुरुष होते आणि तसेच आता या क्षेत्रात रक्तदानाच्या क्षेत्रात महिलांनीसुद्धा खूप प्रगती केली आहे आणि आज पुरुषांच्या बरोबरीने महिलासुद्धा रक्तदान करत आहे। ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्व महिलांनीसुद्धा पुढे येऊन आणि सर्वांनी रक्तदान करावे अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करते। दरवर्षी किती रक्तदात्यांनी आतापर्यंत जे रक्तदान केलं? आतापर्यंत आमचे 60 ते 65 रक्तदाते झाले आहे। त्यामध्ये 30 ते 35 महिला झालेल्या आहे। म्हणजे महिलांचं आणि पुरुषांचं प्रमाण हे जवळपास समानतेत आले आहे। आजपर्यंत कसं होत होतं की आजपर्यंत पुरुष जास्त करत होते, महिलांमध्ये एक भ्रम होता, संभ्रम होता, एक भीती होती, त्यांच्या काही पर्सनल म्हणजे महिला या रक्तदान शिबिरात आघाडी मारतील असं वाटतं का आपल्याला? वाटत तर आहे, आता पाहू, अजून वेळ बाकी आहे। हे जे आपण रक्त संकलन करतो हे थॅलेसेमिया आणि सिकल सेलच्या रुग्णांसाठी आपण जास्त वापरतो, ज्यांना खूपच गरजेचं आहे, डिलेवरीची महिला आहे किंवा ॲक्सिडेंट कोणाचा झाला आहे त्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर नाही। आमच्या संघटनेजवळ सगळा कॉन्टॅक्ट नंबर आहे। जर कुणाला असं वाटलं की गरज आहे तर खरंच तो निकडीची गरज असली तर आम्ही तसं ब्लड पुरवतो। हे जे शिबिर आहे अभिनव विचार मंच हिंगणघाट तसेच महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलेलं आहे। सिकल सेल ग्रस्त जे मुलं असतात त्यांच्याकरिता हे ब्लड वापरल्या जाते आणि इथे महिलांचं प्रमाण पण म्हणजे दरवेळेस काय व्हायचं, पुरुष जास्त राहायचे पण पुरुषांच्या बरोबरीने त्या पण रक्तदान करण्यास प्रवृत्त होत आहे आणि याचं मेन कारण म्हणजे ह्या ज्या महिला आहे ह्या सगळ्या योग शिबिरामध्ये येणाऱ्या योग कक्षेशी जुळलेल्या नियमित योग करत आहेत आणि त्याच्यामुळे काय होत आहे, त्यांचं हिमोग्लोबिन वाढत आहे आणि त्याच्यामुळे त्या निरोगी होत आहे आणि त्याच कारणामुळे ह्या रक्त दान करू शकत आहे। म्हणून मी असं आवाहन करीन महिलांना की तुम्ही योग प्राणायाम करा, निरोगी व्हा आणि मग देशाच्या ह्या मोठ्या आव्हानाला स्वीकारा आणि रक्तदान करा। पेशंट लोकांचे प्राण वाचवणे हा मेन उद्देश। शिबिरामध्ये जे रक्त संकलन करण्यात जाते ते कुठल्या म्हणजे सिकल सेलचे जे विद्यार्थी आहेत ज्या आमच्या अभिनव विचार मंच ने दत्तक घेतलेले आहे त्या आणि थॅलेसेमिया या आजारासाठी मग लागते त्या विद्यार्थ्यांना रक्त, तर त्यासाठी मेन उद्देश आहे याचा। ताला आहे अभिनव विचार मंचचे जे आरोग्य सेलचे प्रमुख आहे प्रसाद पाचकडे यांच्याशी आपण संवाद साधूया। मला सांगा, आज आपण जे आहे रक्तदान शिबिर घेतला, या रक्तदान शिबिराचा मूळ उद्देश काय सांगा, या संदर्भात काय माहिती सांगा? अभिनव विचार मंच व महिला पतंजली योग समिती यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी या रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो। या शिबिराचा मुख्य उद्देश सिकल सेलग्रस्त व थॅलेसीमियाग्रस्त विद्यार्थी जे आमच्याजवळ दत्तक म्हणून आहेत या विद्यार्थ्यांना, या रुग्णांना
आपण नियमित रक्तपुरवठा करणे, त्यांच्यात असलेल्या रेड ब्लड सेल्स किंवा व्हाईट ब्लड सेल्स यांची नियमित आपूर्ती करणे, या सर्व गोष्टीचं आपण हे नियोजन दरवर्षी करत असतो। या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा जीव वाचवणे आणि त्याबरोबर त्यांचं पूर्ण ही जी प्रगती आहे शारीरिक आणि शैक्षणिक या गोष्टींमध्ये हातभार लावणे हे 27वे रक्तदान शिबिर आहे। आणि आतापर्यंत हे रक्तदान शिबिर आपण कंटिन्यूली 27 आपल्या 13 वर्षापासून आपण हे घेऊन राहिलेलो आहे आणि हे 27वे रक्तदान शिबिर वर्षातून आपण 2दा घेत असतो। एक आजच्या या शिवाजी महाराज जयंती सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त व 6 जूनला जे रक्तदान शिबिर जे रक्तपर्व शिबिर असते दिवस असतो त्या पर्वावर आपण हे शिबिर घेत असतो। आम्ही हे रक्तदान शिबिर जे घेतो हे लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांना आपण देत असतो। दरवर्षी हे लोक आपल्याला मोठ्या प्रमाणात निःशुल्क रक्ताचा पुरवठा आपल्या सिकल सेलग्रस्त व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी करत असतं आणि यासाठी आम्ही अभिनव विचार मंच व पतंजली योग समिती हिंगणघाट शहर कोणत्याही कार्यकर्त्याला जर आपण जर फोन केला तर सिकल सेलग्रस्त व थॅलेसेमियाग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आम्ही निःशुल्क रक्ताची व्यवस्था कोणत्याही वेळेस आम्ही त्यांना पुरवठा त्यांचा करत असतो। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।